नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ईशान शंकर या चॅनलवर। जसं की तुम्ही व्हिडिओच्या थंबनेलवर बघितलं असेल का हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे, तर हा व्हिडिओ आहे ईशान शंकर या चॅनलला आलेला पेमेंट संदर्भात। म्हणजेच काय, ईशानचं चॅनल जो आहे तो मॉनिटाईज झालाय, बघा ती कशी खेळतीये। असेच व्हिडिओ आम्ही छोटे छोटे शॉर्ट आम्ही याच्यात रेकॉर्ड केले होते आणि ते टाकले होते आणि आता चॅनल मॉनिटाईज झालाय, पेमेंट पण आलंय। तर पेमेंट किती आलंय हे आपण व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहोत। तत्पूर्वी ह्या चॅनलची जर्नी कशी राहिली आहे आणि ईशानचे व्हिडिओ आपण कसे शूट केले, कशा कन्सेप्ट इम्प्लिमेंट केल्या याबद्दल माहिती आपल्याला तेजलची। तर तेजल, कशी सुरुवात केली होती? तर ईशानी शंकर हा चॅनल आम्ही 2 वर्षापूर्वी चालू केला होता। तर फर्स्ट ईशानीचं बोरनान आम्ही घरी केलं होतं, त्यावेळेस आम्ही ते शूट केलं आणि शूट करताना असा काही प्लॅन नव्हता की हे युट्यूबला टाकायचंय, पण शूट केल्यानंतर व्हिडिओ छान आला म्हणून आम्ही युट्यूबला टाकलेला तो व्हिडिओ आणि तिथपासूनच व्हिडिओचे स्टार्ट झाले। तर स्टार्टिंगला आम्ही फक्त रील्स वगैरे टाकायचो किंवा असे जे व्हिडिओ आहेत तसे टाकायचं। नंतर लक्षात आलं की घरातचे जे छोटे छोटे मोमेंट्सचे जे व्हिडिओ आहेत त्याला रिस्पॉन्स चांगला मिळतोय। तर मग एक साधारणतः 1 वर्षापूर्वी तो आम्ही असे व्हिडिओ चालू केले। मधला जो 1 वर्षाचा गॅप होता ती झाल्यानंतर ते 1 वर्षाचे होईपर्यंत त्याच्यात आम्ही रील्स टाकायचो, कधी मध्ये भरपूर गॅप पडायचा, म्हणजे असं कंटिन्यू चॅनल नव्हता। पण 1 वर्षापासून आम्ही तिचे व्हिडिओज जे आहेत ते कंटिन्यू चालू केलेले आहेत। म्हणजे हे जे रील्स बद्दल जे तेजलने आता सांगितलं, हे रील्स म्हणजे कसे असायचे की आम्ही पहिल्यांदा फोकस करायचो की आमचं बॅकग्राऊंड असं असायला पाहिजे, ईशानचा ड्रेसिंग असं असायला पाहिजे। जसे की छोटी ती, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी प्लस मायनस व्हायच्या आमच्याकडून। तर त्याच्यामुळे व्हिडिओ जे पडायचे ना ते 1 महिन्यानंतर पडायचे, कधी 1 आठवड्यानंतर पडायचे। लिमिटेशन्स इथे जास्त बनवायचं असं ठरवून करावं लागायचं की हा रील करायचा तो करायचा। इथे आज जवळ असलेल्या लॉन्सो आम्ही जायचो, मग ते सर्व रेडी होऊन तिथे जायचो, तिथे केलं 2-3च व्हिडिओ। मला छोटी होती त्यामुळे रिस्पॉन्स पण कधी जायचा कधी लिमिटेशन 1-2 व्हिडिओ काढले तरी म्हणजे आम्हाला असं वाटतं अरे एवढं सर्व आवरले, 2 रील काढले ते। म्हणजे या लिमिटेशनमुळे आमचं चॅनलवर जी काही वर्क करण्याची जी म्हणजे एक प्रोसेस होती ती कमी पडत होती। म्हणजे आम्ही एवढं डेडिकेटली इथे व्हिडिओ टाकत नव्हतो। पण एकदा काय झालं का आम्ही ना एकंदरीत जसं तेजलने सांगितलं 1 वर्षानंतर आहे ना आम्ही एक सिंपल व्हिडिओ काढला, तर जो आपला नॉर्मल असतो, प्रत्येकाच्या घरामध्ये बाळ आहे, प्रत्येकाच्या घरातलं जसं बॅकग्राऊंड असतं एक्झॅक्टली त्या पद्धतीचा आम्ही एक व्हिडिओ काढला होता। अशीच उद्योग करत होती, अशीच ओढत होती। तर तो व्हिडिओ इतका म्हणजे चांगला चालला, म्हणजे आमची जी अपेक्षा होती पहिल्यांदा तर आम्हाला 40-50 व्हायचे, नंतर 200-250 1000 1,500 असे यायला लागले। पण तो व्हिडिओ जो आहे ना तो लगभग 3-4 हजारच्या आसपास गेला आणि तो गेल्यानंतर मग आम्हाला कॉन्फिडंट आला की व्हिडिओ चालू शकतात, शॉर्ट व्हिडिओ खास करून। कारण लॉंग व्हिडिओला आम्हाला जसं बोरनानचं यांनी सांगितलं तेजलनी, त्याप्रमाणे बोरनानच्या व्हिडिओला ठीकठाक फी होते 400-500, बट आम्हाला शॉर्टला ठीकठाक यायला लागली। आणि त्यानंतर यात्रेमध्ये आम्ही गेलो होतो, त्यावेळेस यात्रेतून तिला हे आणला होता, कोंबडा आणला होता। आणि त्या कोंबड्याचा एक सिंपल व्हिडिओ काढला होता, जसं मी काही वेळापूर्वीच बोललो की आम्ही एकदम सिंपल काढत होतो। जे तिचे एक्सप्रेशन असेल, ती खेळत होती आणि त्यावेळेस आम्ही तो क्लिक केलेला आणि तो व्हिडिओ खूप चालला, म्हणजे मिलियन्स मध्ये त्याला व्ह्यू पण आलेले आहेत। तर त्या टायमिंगला आम्हाला जिथे 1000-1,500 व्ह्यू यायचे, जिथं आम्हाला कोंबडा आणायचा आहे तर तिला कोंबडा आणायचा। तर ह्या पद्धतीचा जो व्हिडिओ होता ना तो व्हिडिओ अंदाजे काहीतरी म्हणजे 10-15 हजाराच्या वरती निघून गेला। मग असं करत करत आम्ही इथेच महादेवला आम्ही ज्यावेळेस गेलो होतो दर्शनाला, तिथे एक व्हिडिओ बनवला होता। कोणता व्हिडिओ होता आपला तो, जिथे जे मल्हारचं जे टायटल सॉन्ग होतं ते आम्ही युटिलाइज करून घेतलं, तो एक खूप चालला। मग हा कॉन्फिडन्स येत चालला, मग आम्ही जसे आम्ही आहोत तसे ऍक्सेप्ट करून आम्ही पुढे काम करत राहिलो। तर सांगायचं इथे एकच होतं की जे तुमचं बॅकग्राऊंड आहे, तर तुम्ही चॅनल म्हणून जर बघत असाल, जसं कसं आहे त्याला काम करायला सुरुवात करा। रिअलिस्टिक व्हिडिओ जास्त चालतात, लाईफ आहे, लाईफस्टाईल जशी आहे तशी प्रेझेंट करायची। त्याचं मेन कारण असं आहे का रिअलिस्टिक करायला गेलं, बॅकग्राऊंड कपडे विपडे याच्या गडबड तुम्ही पडत नाही, दिवसाला कमी 4-5 व्हिडिओ आरामात शूट करता तुम्ही, हा सगळ्यात प्लस पॉईंट आहे। पण जर तुम्ही करायला गेले बॅकग्राऊंड अँड ऑल सर्व, तर तुमचा आठवड्यात एक व्हिडिओ पडणार आहे, मग युट्यूब पण तुम्हाला किती म्हणजे व्ह्यू देणार आहे, फीड करणार आहे, हा थोडासा डाऊटच आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, युट्यूब जसं सर्वच सांगतं तसेच आम्ही पण सांगतोय, कन्सिस्टन्सी ही की आहे इथे युट्यूबला जर सक्सेस व्हायचं असेल तर। आता त्यानंतर आम्ही जसे शॉर्ट व्हिडिओ बद्दल बोललो, त्याचप्रमाणे आम्ही लॉंग व्हिडिओ पण काम करत होतो, पण तेवढं म्हणजे जास्त वर्कआउट आमचं नव्हतं। तर त्या रिलेटेड जो काही वर्कआउट व्हायचं आमचं ते आम्ही तिथे टाकत राहायचो, म्हणजे कदाचित 15 दिवस महिन्यातून एखादा व्हिडिओ पडायचा, पण शॉर्ट आमचे रेग्युलरली 4-5 पडायचे। जसे की लॉंग व्हिडिओ साठी मग आपण कुठे जायचो फिरायला, म्हणजे बाहेर जे व्लॉग वगैरे आम्ही म्हणजे हा ते
ते ट्राय केलं. जसं आम्ही सप्तशृंगी गडाला गेलो होतो तर त्यावेळेस तो म्हणजे कारमधूनच तो व्हिडिओ शूट करत इथपर्यंत घेऊन गेलो नाही, तो व्हिडिओ टाकला. पवन चक्कीला फॅमिली बरोबर गेलो त्यावेळेस तो व्हिडिओ टाकला. असे छोटे छोटे व्हिडिओ आम्ही लॉंग पण करतोय. जशी शाळेत जात होती तर इथे दिंडी जी आहे ना त्या दिंडीचा एक व्हिडिओ बनवला होता, तो टाकला तिथे. म्हणजे पूर्ण शाळेची आम्ही बालवाडीची ती दिंडी कॅप्चर केली होती. म्हणजे अशी छोट्या छोट्या गोष्टी आम्ही करत गेलो होतो. हा झाला व्हिडिओचा बनवण्याचा म्हणजे प्रकार, आम्ही कशा पद्धतीने व्हिडिओ बनवले. त्यानंतर आम्हाला ज्यावेळेस आम्ही इलिजिबल झालो म्हणजे 1000 सबस्क्रायबर आमचे लवकर झाले. नाही, आय थिंक सबस्क्रायबरच्या अगोदर आम्ही इलिजिबल झालो होतो 10 मिलियन्सला. नाही अगोदर सबस्क्रायबर कंप्लीट झाले 1000 आणि नंतर 10 मिलियन आलेले. आय थिंक असं काही ते झालं. तर दोन्ही ज्यावेळेस आम्ही इलिजिबल झालो होतो, तेजलचं जे बँक अकाउंट आम्ही इथे ऍड करणार होतो ते बँक अकाउंट जे आहे ते तिच्या माहेरचं सर्व डिटेल्स होते, तर तो ऍड्रेस द्यावा लागला. तर त्यावेळेस ते जे काही पिन येतो गुगल कडून तो पिन तिकडे गेला. मग तिथून तो घेऊन आलो. देन आम्ही इथे तो पुटअप करून ती प्रोसेस म्हणजे कम्प्लिटेड म्हणून केली. त्यानंतर आम्हाला एक मेजर एक पार्ट आला होता, आय थिंक टॅक्स, US जो टॅक्सच्या रिलेटेड जी इन्फॉर्मेशन फिल करायची होती तो आला. तिथे आम्ही थोडं स्टक झालं होतं. पण असंच जसं तुम्ही बघताय आता आम्ही हा व्हिडिओ बनवतोय, थोडीशी इन्फॉर्मेशन देतोय, त्याचप्रमाणे आम्ही एका चॅनलचा आधारे ती नॉलेज घेतलं आणि ती सर्व डेटा पुटअप केला. ज्यावेळेस मॉनिटाईज झाला त्यानंतर आम्ही युट्यूब स्टुडिओला जायचो, चेकआउट करायचं किती पैसे येतात ते पर डे करायचो. तो बट तिथे पैसे काही एवढे दिसत नसायचे कारण शॉर्टला एवढे पैसे तसे पण येत नाही. आणि त्या केसमध्ये आय थिंक आमचं पहिल्यांदा दिसलं $0.01. तर त्यावेळेस अरे हा आपला मॉनिटाईज झाले हे त्यावेळेस आम्हाला कॉन्फिडन्स आला, एक विश्वास आला फर्स्ट थिंग. देन आमचे $100 कम्प्लीट झाले आणि 2-3 व्हिडिओ मिलियन्स मध्ये पण गेले शॉर्ट व्हिडिओज. आणि लॉंग व्हिडिओ मात्र त्यांना व्ह्यू थोडेसे कमीच होते. आम्ही म्हणजे एवढे टाकत पण नाहीये लॉंग व्हिडिओ, शॉर्ट वरच आमचं जास्त फोकस आहे. हा, आता लॉंग व्हिडिओ पण आम्ही स्टार्ट केले, ते लवकरच रेग्युलर पण लॉंग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत, जे तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह, थोडेसे कॉमेडी, काही फॅमिली या टाईपचं तिथे डेटा मिळत जाईल. तर हे झालं म्हणजे ओव्हरऑल आमचं युट्यूबवरचं वर्कआउट. देन आता जर सांगायचं ठरवलं तर आमचं पहिलं पेमेंट जे आलंय म्हणजे आणि पहिलं जे पेमेंट आहे ऍक्च्युली 2-3 महिन्यापूर्वी चाललंय, पण काही प्रॉब्लेम्समुळे आम्ही हा व्हिडिओ थोडा लेट बनवतोय. म्हणजे 2 ते 3 महिन्यापूर्वीच आमच्या बँकमध्ये क्रेडिट झालं होतं, बट हा व्हिडिओ थोडासा लेट येतोय 2-1 महिन्यानंतर. आणि ज्यावेळेस हे पेमेंट येतं जसं सर्वच सांगते त्याचप्रमाणे पहिलं पेमेंट आल्यानंतर आपल्याला बँकमध्ये सर्व डिटेल्स दिल्यानंतर तिथे आपल्याला परत म्हणजे कन्फर्मेशन काहीतरी वर्कआउट असतं, प्रोसेस असते, ती कम्प्लीट करावं लागते विदिन 2 to 3 days मध्ये. आणि फर्स्ट पेमेंट साठी एक रिक्वायरमेंट असते की $100 आपले कम्प्लीट पाहिजे. ही मिनिमम $100 जेव्हा कम्प्लीट होतात त्याच वेळेस आपलं फर्स्ट पेमेंट येतं. तर आपलं जे पेमेंट आलंय तर पहिलं पेमेंट जे आलंय आपलं तर आमचं जे फर्स्ट पेमेंट आलंय ते ऍक्च्युली $105 झालं होतं. तर तुम्हाला अंदाज येईलच डॉलरच्या व्हॅल्यूनुसार ते किती असेल. हे होतं आमचं फर्स्ट पेमेंट. आणि आताही म्हणजे जे काही व्हिडिओ टाकतोय, शॉर्ट आहे, व्हिडिओज आहे, त्यावर काही ना काही डेटा येतोच. इथे एकच सांगू इच्छितो, जर तुम्ही नवीन असाल या फील्डमध्ये किंवा चॅनल तुमचा न्यू असेल तर कन्सिस्टंट ठेवा त्या चॅनलला व्हिडिओ टाकायला. व्हिडिओ शॉर्ट, लॉंग जे तुम्ही ज्याच्यावर काम करता त्यावर तुम्ही जे काम करत राहा. कारण कसं आहे का, एक सिम्पल जरी व्हिडिओ जरी काढला ना, एक शॉर्ट व्हिडिओ ज्याला 4-5 हजार व्ह्यू जरी आले ना, तरी 0.02 म्हणजे अप्रॉक्सिमेटली $1-2 ते ₹1.5 आरामात येऊन जातो. आता मी बोललो ₹1.5 एवढं विशेष का होतं, पण ज्यावेळेस म्हणजे पूर्ण कंबाईन होतं, म्हणजे तुमचे ज्यावेळेस व्हिडिओज वाढणार आहे 1000, 1500, 2000, 3000, तर तुमचे मागचे व्हिडिओज पण तुम्हाला ना पैसे देऊन जातात. हा सगळ्यात मोठा कंटिन्यू चालू असतं. आणि आमचं जे मेन टार्गेट होतं, मला म्हणजे ही फील्ड थोडीशी आवडते फोटोग्राफी अँड ऑल, बट यातलं जे मेन टार्गेट होतं आमच्या बाळाची आम्हाला मेमरी म्हणजे नकळत जनरेट करायची होती, जी आम्ही आपल्या म्हणजे PC मध्ये पण आहे, इकडे तिकडे आहे, मोबाईलमध्ये आहे, पेन ड्राईव्ह मध्ये पण आहे. आणि इथे आता एक ऑनलाईन आपला एक असा प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे की जिथे कोणालाही कोणी कसं आहे बाळ काय करत आहे ते ही व्हिडिओ आपल्याला दाखवतात. एक मेमरी पॉइंट ऑफ व्ह्यूनी खूप चांगला इथे तुम्हाला स्कोप पण आहे, जिथे तुम्ही कधीही बघितलं तर जुने व्हिडिओ बघितलं ना, म्हणजे आता बाळ आहे अप्रॉक्सिमेटली 2.5 वर्षाचा, 2.5-2.5, तर त्या अँगलने जर बघितलं तर ईशानचे जुने व्हिडिओ ज्यावेळेस बघतो, ज्यावेळेस आम्हालाही आमच्या याचे ज्यावेळेस फीड मध्ये येतात खूप छान वाटतं. तर ते तुम्ही करू शकतात जर तुमचं म्हणजे तुम्ही बाळाच्या अँगलने जर काही चॅनल असेल किंवा व्लॉगच्या अँगलने जरी चॅनल असेल तर तुम्ही 2 वर्षापूर्वी कशी होते, वर्षापूर्वी तुमची म्हणजे एकंदरीत प्रेझेंटेशन हळूहळू ग्रोथ आहे. म्हणजे
म्हणजे फर्स्ट ती म्हणजे बोलता येत नव्हतं, जेव्हा चालायला लागली बोलायला लागली ते बरोबर म्हणजे त्या व्हिडिओ मधून कळतंय आम्हाला की कोणत्या टाइमला किंवा काय. म्हणजे जसं माझ्या वडिलांचा जो आम्ही बर्थडे डिसेंबर मध्ये सेलिब्रेट केला होता, आता हा जुलै चाललाय, अप्रॉक्सिमेटली 6-7 महिने झालेले आहेत. पण जर ह्या 6-6 महिन्याचा विचार केला तर ती जस्ट मी जे गिफ्ट आणलं होतं ती बाबांना आजोबांना देते आणि आजोबा गिफ्ट म्हणते, एवढंच बोलता येत होतं तिला, म्हणजे एखादा अर्धा शब्द. आता जर बघितलं इतकी बडबड करते ती, ही जी मोमेंट जुने व्हिडिओ जेव्हा आपण बघतो ना तर तो एक वेगळ्या लेवलला जातो. तर अशी होती आमची पूर्ण जर्नी. तर हा व्हिडिओ जर कसा वाटला, काय वाटला, याच्यातून जर तुम्हाला काही जर युजफुल काही जर कंटेंट वाटला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंटमध्ये हा कमेंटमध्ये जरूर विचारा. कारण कसं आहे की यातून आम्हालाही थोडंसं मोटिवेशन मिळेल. आणि सेकंडरी थिंग अशी आहेत का ह्या सगळ्या गोष्टीमधून डेफिनेटली कुठे ना कुठे म्हणजे एक सिम्पल बॅकग्राऊंड आणि सिम्पल जर तुम्ही व्हिडिओ बनवत जरी असलात ना तर याचं कुठेतरी तुम्हाला ॲज अ आउटपुट म्हणून मिळणार. फर्स्ट थिंग तर मेमरी सगळ्यात छान आउटपुट आहे. आणि सेकंड थिंग असे का जर हे मनी किंवा पैशाच्या अँगल आपण जर विचार जर केला ना खूप छान आउटपुट येणाऱ्या कालावधीमध्ये पण जनरेट होईल. तर थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत गुड बाय.